नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवामुखीच्या GS3 पेपरमधील HR भागातील 11वा चॅप्टर आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना याचा अभ्यास करत आहोत. तर नवीन अभ्यासक्रमानुसार या चॅप्टरमध्ये ब्रिक्स आणि RCEP या दोन नवीन संघटनांचा समावेश करण्यात आला. या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 17 ते 18 म्हणजे HR भागातील सर्वाधिक गुणांना विचारला जाणारा हा चॅप्टर आहे. आत्तापर्यंत आपण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 6 प्रमुख अंगांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये जनरल असेंब्ली, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, न्यास परिषद आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय याचा अभ्यास आपण मागील लेक्चरमध्ये केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये युनायटेड नेशनच्या विशेषीकृत संघटना म्हणजे स्पेशलाइज्ड एजन्सीचा अभ्यास करणार आहोत. विशेषीकृत संघटना किती आहे तर एकूण 15 संघटना या युनायटेड नेशनच्या विशेषीकृत संघटना. याच्यामध्ये पहिली संघटना आहे अन्न व कृषी संघटना, ज्याला FAO म्हटलं जातं. याची स्थापना 1945ला झाली होती. इटलीमधील रोम येथे याचं मुख्यालय आहे. दुसरी संघटना आंतरराष्ट्रीय कृषी व विकास निधी, ज्याला IFAD म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1977ला इटलीमधील रोम ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तिसरी संघटना आहे आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, ज्याला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच ILO म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1919 साली झाली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी ILO, ITU, WHO, WIPO आणि WMO या सर्व संघटनांचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. चौथी संघटना आहे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, याला ITU म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1985ला 1865ला झाली होती. ITU या संस्थेची स्थापना 1865ला झाली होती आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. पाचवी संघटना आहे जागतिक आरोग्य संघटना, ज्याला WHO म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1948ला झाली होती. याचं मुख्यालयसुद्धा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. सहावी संघटना आहे जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना, ज्याला WIPO असं म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1967ला झाली होती. याचं मुख्यालयसुद्धा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. सातवी संघटना आहे जागतिक हवामानशास्त्र संघटना, ज्याला WMO म्हटलं जातं. या संघटनेची स्थापना 1873ला झाली होती. याचं मुख्यालयसुद्धा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. आठवी संघटना आहे वैश्विक पोस्टल युनियन, ज्याला UPU असं म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1874ला झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बर्न या ठिकाणी. नववी संघटना आहे आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटना, ज्याला ICAO म्हटलं जातं. याची स्थापना 1944ला झाली होती आणि याचं मुख्यालय कॅनडातील मॉन्ट्रियल या ठिकाणी. 10वी संघटना आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना, ज्याला IMO असं म्हटलं जातं. याची स्थापना 1959ला झाली होती आणि याचं मुख्यालय लंडनमधील UK या ठिकाणी आहे. 11वी संघटना आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला IMF म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 1945ला झाली होती. याचं मुख्यालय USA मधील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. 12वी संघटना आहे जागतिक बँक, ज्याला वर्ल्ड बँक म्हटलं जातं. याची स्थापना 1944ला झाली होती. याचं मुख्यालयसुद्धा USA मधील वॉशिंग्टन DC या ठिकाणी. 13वी संघटना आहे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याला UNESCO म्हटलं जातं. याची स्थापना 1946ला झाली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी. 14वी संघटना आहे संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना, याची स्थापना 1966ला झाली होती. याचं मुख्यालय ऑस्ट्रेलियातील व्हिएना या ठिकाणी. 15वी संघटना आहे जागतिक पर्यटन संघटना, ज्याला युनायटेड नेशन्स WTO असं म्हटलं जातं. याची स्थापना 1974ला झाली होती आणि याचं मुख्यालय स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी. तर अशा प्रकारे युनायटेड नेशनच्या 15 विशेषीकृत संघटना आहेत. यांचा सविस्तर अभ्यासामध्ये आता पहिली संघटना होती FAO, ज्याला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. याची स्थापना 16 ऑक्टोबर 1945ला झाली होती. ही युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय इटलीमधील रोम या ठिकाणी. सध्याचे याचे अध्यक्ष डॉन्ग्यू याचे अध्यक्ष आहेत. तर ही संस्था कोणत्या संस्थेअंतर्गत कार्य करते तर युनायटेड नेशनचे प्रमुख अंग असलेली इकोसोक अंतर्गत युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल अंतर्गत FAO ही संस्था कार्य करते. दुसरी विशेषीकृत संघटना आहे IFAD म्हणजेच इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. याची स्थापना 15 डिसेंबर 1977ला झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालयसुद्धा इटलीमधील रोम या ठिकाणी. याचे सध्याचे अध्यक्ष गिल्बर्ट हॉंग्यो हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि ही संस्था युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, ज्याला इकोसोक म्हटलं जातं, याच्या प्रभावाखाली कार्य करते. तिसरी संस्था स्पेशलाइज्ड एजन्सी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, ज्याला ILO म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 11 एप्रिल 1919ला झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी म्हणून ही सध्या कार्य करते. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. सध्याचे याचे अध्यक्ष गाय रायडर हे सध्याचे अध्यक्ष आहेत. ही कोणकोणत्या संस्थांच्या प्रभावाखाली कार्य करते तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली, ज्याला आमसभा म्हटलं जातं, आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल या दोन संस्थांच्या प्रभावाखाली ही संस्था कार्य करते. ILOला 1969 साली
नोबेल शांततेचा पुरस्कार प्राप्त झाला होता. चौथी संस्था आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, ज्याला ITU म्हटलं जातं. याची स्थापना 17 मे 1865 झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी. याचे सध्याचे सेक्रेटरी जनरल हाऊलिन झाओ हे सध्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. ही संस्था युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलच्या प्रभावाखाली कार्य करते. पाचवी संस्था आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला WHO म्हटलं जातं. याची स्थापना 7 एप्रिल 1948 झाली होती. 7 एप्रिलला स्थापना झाली होती, म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. युनायटेड नेशनची ही स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी. याचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधानम हे सध्याचे डायरेक्टर जनरल आहेत. तर डेप्युटी डायरेक्टर जनरल म्हणून सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती झालेली आहे. ही संस्था इकोसोकच्या प्रभावाखाली कार्य करणारी WHO ही संस्था आहे. 6वी संस्था आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ज्याला WIPO असं म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 14 जुलै 1967 झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी. सध्याचे डायरेक्टर जनरल हे डॅरेन टँग हे सध्याचे डायरेक्टर जनरल आहे. ही संस्थासुद्धा युनायटेड नेशनच्या इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ज्याला WMO असं म्हटलं जातं. याची स्थापना 23 मार्च 1950 झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी. याचे सध्याचे प्रेसिडेंट हे जेरहॅर्ड ॲड्रियान हे सध्याचे प्रेसिडेंट आहेत. तर सेक्रेटरी जनरल हे पेटेरी टालास, फिनलँडचे पेटेरी टालास हे सध्याचे ह्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. ही संस्थासुद्धा युनायटेड नेशनच्या इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिलच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था आहे युनिव्हर्सल पोस्टल युनियन, ज्याला UPU म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 9 ऑक्टोबर 1874 साली झाली होती. 9 ऑक्टोबर 1874ला UPUची स्थापना झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बर्न या ठिकाणी. याचे सध्याचे डायरेक्टर जनरल हे बिशर अब्द्रिहॅमन हुसेन सध्याचे डायरेक्टर जनरल आहेत. ही संस्थासुद्धा इकोसोकच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1947 झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचे हेडक्वार्टर कॅनडातील मॉन्ट्रियल या ठिकाणी. सध्या याचे सेक्रेटरी जनरल फँग लू हे सध्या सेक्रेटरी जनरल आहे. ही संस्थासुद्धा इकोसोकच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था इंटरनॅशनल मरीन टाईम ऑर्गनायझेशन, ज्याला IMO असं म्हटलं जातं. याची स्थापना 17 मार्च 1948 झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी. सध्याचे सेक्रेटरी जनरल हे किटॅक हिलिम हे सध्याचे सेक्रेटरी जनरल आहेत. ही संस्थासुद्धा इकोसोकच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला IMF म्हटलं जातं. याची स्थापना जुलै 1944 झाली होती. हे इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून कार्य करते. याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. सध्या याचे अध्यक्ष मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहेत तर क्रिस्टियाना जॉर्जिओ हे सध्या जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून गीता गोपीनाथ यांची निवड झालेली आहे. तर गीता गोपीनाथ यांची IMFच्या चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून निवड झाली. तर मॅनेजिंग डायरेक्टर ह्या क्रिस्टियाना जॉर्जिवा म्हणून कार्य करतात. वर्ल्ड बँक याची स्थापना 4 जुलै 1944 झाली. एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. ह्याचा पर्पज काय तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी एलिमिनेशन हा वर्ल्ड बँकेचा पर्पज आहे. याचं मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे आहे. याचे मेंबर सदस्य किती तर 189 सदस्य हे वर्ल्ड बँकेचे मेंबर आहेत. सध्याचे अध्यक्ष डेव्हिड माल्पास हे सध्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत. अंशुला कांत हे MD आणि CFO म्हणून कार्य करतात. वर्ल्ड बँकेचे MD आणि CFO म्हणून कार्य अंशुला कांत हे करतात. तर प्रेसिडेंट हे डेव्हिड माल्पास आहेत. आणि या संस्थेचे वर्ल्ड बँकेचे एकूण 189 सदस्य राष्ट्र आहेत. पुढची संस्था आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला UNESCO असं म्हटलं जातं. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 झाली होती. युनायटेड नेशनची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी. सध्या याचे डायरेक्टर जनरल ऑद्रिओ ऑझुलाय हे सध्या याचे डायरेक्टर जनरल आहेत. ही संस्था इकोसोकच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था आहे युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला UNIDO असं म्हटलं जातं. या संस्थेची स्थापना 17 नोव्हेंबर 1956 झाली होती. युनायटेड नेशन्स
युनायटेड नेशनचे स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय ऑस्ट्रेलियातील व्हिएना या ठिकाणी आहे. सध्याचे डिरेक्टर जनरल ली यॉंग हे सध्याचे डिरेक्टर जनरल आहेत आणि ही संस्थासुद्धा युकोसॉकच्या प्रभावाखाली कार्य करते. पुढची संस्था आहे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ज्याला युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन म्हणजेच UNWTO असं म्हटलं जातं. याची स्थापना 1 नोव्हेंबर 1974 झाली होती. युनायटेड नेशन्सची स्पेशलाइज्ड एजन्सी आहे. याचं मुख्यालय स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी आहे आणि याचे सध्याचे सेक्रेटरी जनरल हे झुराब पोलिब काशफिल हे सध्याचे याचे अध्यक्ष आहेत. ही संस्थासुद्धा युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल म्हणजेच इकोसॉकच्या प्रभावाखाली कार्य करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.